कल्याण अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झालाय। अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 1 गंभीर जखमी झालाय। इको कार आणि सिमेंट मिक्सरची समोरासमोर धडक झाली आहे। जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून घटनास्थळी पोलीस स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात त्यांना दाखल केलं जात आहे। अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। कल्याण नगर रस्त्यावरती हा भीषण अपघात झालेला आहे। इको कार आणि सिमेंट मिक्सरची समोरासमोर धडक झाली आहे। जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले। घटनास्थळी पोलीस स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करतायत। कल्याण अहिल्यानगर महामार्गावरती हा भीषण अपघात झालाय। कार आणि सिमेंट मिक्सरची समोरासमोर धडक झाली असून यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते। इको कार आणि सिमेंट मिक्सरची समोरासमोर धडक झाली आहे। जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदतकार्य केलं जात आहे। सुरेश काटे आपल्याला अधिक अपडेट देतील। सुरेश, प्रज्ञा, आज काही वेळापूर्वी अहिल्यानगर कल्याण महामार्गावरती रायते पुलावरती आता नव्यानं ब्रिज उभारण्यात आलेला आहे आणि त्या ब्रिजवरती सिमेंट मिक्सर आणि इको ही काळी पिवळी कार आहे ते कल्याण ते मुरबाड अशा पद्धतीची प्रवासी वाहतूक करत असते। इको कार ही सिमेंट मिक्सरला समोर जोरदार धडक दिल्यामुळे इको कार मध्ये असणारे जवळपास 9 प्रवासी जे होते त्यातील 8 प्रवासी जागेवर ठार झाल्याची माहिती आहे। त्या इको कारची जर अवस्था आपण जर पाहिली तर त्यामध्ये काही प्रवासी देखील अडकलेले आहेत। स्थानिक नागरिक आणि टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या आतमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांना बाहेर काढलेले। मात्र प्रवाशांनी स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार 8 जणांचा जागेवर मृत्यू झालेला आहे। त्यापैकी 1 जण जो आहे तो गंभीर जखमी झालेला आहे। त्याला खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। मात्र हा भीषण अपघात झालेला आहे। परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे। अधिकृत मात्र पोलिसांकडून माहिती मिळाली नाही तरी जे स्थानिक रायते गावातील नागरिक जे आहेत त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या सर्व प्रवाशांना बाहेर काढले। त्यावेळी स्थानिक प्रवाशांनी माहिती दिलेली आहे की 8 मृतदेह जे आहेत ते त्या इको गाडीमधून बाहेर काढलेले आहेत आणि त्यातील जो एक गंभीर जो झालेला आहे त्याला खासगी रुग्णालयामध्ये आता उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। सुरेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।